चिप्स आणि वेफर्स खाण्यात पैसे घालवण्यापेक्षा आता त्यातून पैसेही कमवता येणार आहेत। तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे? तर मित्रांनो, ते शक्य आहे। आपल्यापैकी अनेक जण जेव्हा दुकानात जातात तेव्हा एक ब्रँड नेहमी दिसतो। अगदी गेल्या काही वर्षांपासून आपल्याला तो दिसायला लागलाय। त्याचं नाव म्हणजे गोपाल। गोपाल स्नॅक्स लिमिटेड असं या कंपनीचं मूळ नाव। 1999 साली राजकोट, गुजरात मध्ये सुरू झालेली ही कंपनी गाठिया किंग या नावाने पण ओळखली जाते। याच कंपनीचा आता IPO आलाय, परंतु याचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी या IPOच्या तारखांबद्दल प्राथमिक माहिती घेऊयात। या कंपनीचा इश्यू हा 6 मार्च ते 11 मार्च 2024 दरम्यान ओपन राहणार आहे। या IPO मधून कंपनी 650 कोटी उभे करणार आहे। कंपनीने IPO साठी प्राइस बँड 381 ते 401 रुपयांदरम्यान ठेवलाय। एका लॉट मध्ये 37 स्टॉक्स असणार आहेत। रिटेल साठी 35% कोटा ठेवलेला आहे। या IPO ची लिस्टिंग डेट 14 मार्च 2024 ही आहे। गोपाल ही भारतातील वेगाने वाढणारी कंपनी जी प्रामुख्याने नमकीन, गाठिया आणि स्नॅक्स विकते। कंपनीच्या एकूण कमाईच्या 85% उत्पन्न याच 3 प्रकारातून येतं। गुजरात मध्ये स्थित असलेल्या या कंपनीच्या एकूण उत्पन्नाच्या 77% उत्पन्न हे गुजरात राज्यातून येतं असं मागच्या 3 आर्थिक वर्षात दिसतंय। याच काळात कंपनीच्या कॅपॅसिटी मध्ये घट दिसून येत असली तरी इथून पुढे येणारे नवीन प्रोडक्ट कंपनीची ग्रोथ वाढवतील असं मॅनेजमेंटचं म्हणणं आहे। कंपनीला फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड ऍक्ट 2006 नुसार पॅकेजिंग, चुकीचं ब्रँडिंग, पाम ऑइलचा वापर आणि असलेल्या प्रोडक्टची दिशाभूल करणारी जाहिरात यासाठी नोटीस सुद्धा मिळालेली आहे। पण त्यामुळे कंपनीला कोणताही फटका बसणार नाही असा कंपनीच्या मॅनेजमेंटला पक्का विश्वास आहे। कंपनीचे राजकोट बरोबरच नागपूर आणि मोडासा इथे एकूण 6 प्लांट आहेत। नागपूरच्या प्लांटमुळे कंपनीला झारखंड, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भ इथली मागणी पूर्ण करण्यास सोयीचं पडतं। 2003 साली गोपाल ही गुजरात मधील दुसरी तर भारतातील 4थी सर्वात मोठी नमकीन बनवणारी कंपनी ठरली। हेच 2023 साली कंपनी गाठिया बनवणारी भारतातील सर्वात मोठी कंपनी ठरली। वर्षाला 4,04,728.76 मेट्रिक टनचं उत्पादन करण्याची कंपनीची क्षमता आहे। कंपनीच्या पोर्टफोलिओ मध्ये एकूण 84 प्रोडक्ट आणि 276 प्रकाराचे SKU म्हणजे स्टॉक कीपिंग युनिट आहेत। बेसनचे 10 रुपयांचं पॅकेट विकणारी गोपाल ही भारतातील पहिली कंपनी आहे। भारतातील एकूण 10 राज्यात आणि 2 केंद्रशासित प्रदेशात कंपनीचे प्रोडक्ट विकले जातात। 30 सप्टेंबर 2023 च्या आकडेवारीनुसार कंपनीचे एकूण 617 डिस्ट्रीब्युटर आहेत, तर कंपनीकडे स्वतःचे 263 वाहन आहेत। त्याचबरोबर 3300 पेक्षा जास्त कर्मचारी या कंपनीमध्ये काम करतात। आता ही तर झाली कंपनी बद्दलची माहिती, पण कंपनी IPO का घेऊन येते, आलेल्या पैशांचं ते काय करणार आहे, कंपनीच्या काही नकारात्मक किंवा सकारात्मक बाजू कोणत्या आहेत ते आपण पाहूयात। सर्वात मोठी नकारात्मक बाजू म्हणजे हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल असेल, म्हणजे पैसे कंपनीला जाणार नाहीत। कंपनीसाठी प्रमोटर्सने घेण्यात आलेले कर्ज फेडण्यासाठी यांचा वापर होणार आहे। कंपनीचे प्रमोटर त्यांचा स्टेक 93.5% वरून 81% म्हणजे 12% कमी करणार आहे। तसेच कंपनीला मिळालेल्या नोटीस सुद्धा भविष्यात चिंतेचा विषय ठरू शकतो। त्याचबरोबर या आधी सांगितल्याप्रमाणे गुजरात राज्यावर कंपनीचा बिझनेस खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे, ही सुद्धा एक नकारात्मक बाबच आहे। कंपनीने 5 आणि 10 रुपयांच्या पॅकेटमध्ये वजन कमी केलं आहे। तसेच या पॅकेटमध्ये डिस्ट्रीब्युटरला देण्यात येणारं मार्जिन सुद्धा कमी करण्यात आलंय। त्यामुळेच कंपनीच्या प्रॉफिट आफ्टर टॅक्स म्हणजेच PAT मध्ये चांगली ग्रोथ दिसते। आता ही ग्रोथ पुढच्या 3 वर्षात कशी वाढते हे पाहणं गरजेचं असेल। कंपनीचा फ्री कॅश फ्लो सुद्धा मागच्या 3 वर्षात खूप सुधारलाय। कंपनीवर मोठं कर्ज सुद्धा नाहीये। त्याचबरोबर पॅकेज फूडची इंडस्ट्री ही वाढती इंडस्ट्री आहे, त्यामुळे येत्या काळात याचा सुद्धा कंपनीला फायदाच होणार आहे। आता एवढं सगळं तर सांगितलं, पण महत्त्वाचा प्रश्न तर राहिला, पैसा पाणी IPO ला अप्लाय करणार आहे की नाही। जर फक्त मोठ्या लिस्टिंग गेनसाठी या IPO कडे बघितलं तर नक्कीच हा IPO त्यासाठी नाहीये। मार्केटमध्ये सध्या असणारी व्हॉलॅटिलिटी पाहता लिस्टिंग गेन 15 ते 20% पर्यंत होऊ शकते। जर गुंतवणुकीसाठी या IPO कडे बघितलं तर विचार करू शकतो। कंपनीचं फंडामेंटल चांगलं आहे, पण IPO ऑफर फॉर सेल असल्याने फक्त रिस्क घेऊ शकत असलेल्या गुंतवणूकदारांसाठीच हा IPO आहे असं आम्हाला वाटतं। त्यामुळे आम्ही फक्त एकाच लॉटसाठी अप्लाय करणार आहोत। बाकी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराच्या मदतीनेच निर्णय घ्या। बाकी येत्या काळात असे व्हिडिओ आम्ही सतत बनवत राहणार आहोत, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।